अहो, या काँग्रेसने बाबासाहेबांच्या मृत्यूच्या अनेक वर्षांनंतरही त्यांचं कोणतंही स्मारक बांधलं नाही. ही भाजपच होती ज्यांनी बाबासाहेबांच्या जन्मस्थळी म्हणजे मऊमध्ये त्यांचं राष्ट्रीय स्मारक बांधलं आणि तिथे जाऊन दर्शन घेणारे मोदी हे पहिले प्रधानमंत्री होते. यांची दुकानं बंद झालीत आता, म्हणून हे बाबासाहेबांचं नाव वापरून लोकांची माथी भडकवत आहेत आणि खोटा नरेटिव्ह लोकांमध्ये पसरवत आहेत. पण लोक आता शहाणे झाले, ते तुमच्या प्रोपागंडाला मुळीच बळी पडणार नाहीत. अरे ते अमित शाह बोलले काय, कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आणि या काँग्रेसवाल्यांनी पुढे काय बोलले ते न दाखवता क्लिप कट करून लोकांना भडकवलं. सगळं माहीत असून पण त्याला एक वेगळं वळण दिलं. ज्या बाबासाहेबांना आपण संविधान निर्माता म्हणतो त्यांचा फोटो सुद्धा संसदेत लावला नव्हता या काँग्रेसवाल्यांनी. जा विचारल्यावर फोटोला जागाच नाही असं म्हणाले होते. मग 1989ला अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या सांगण्यावरून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा फोटो लागला. मग आता तुम्ही मला सांगा की बाबासाहेबांचा खरंच आदर कोण करतं, काँग्रेसवाले की बीजेपीवाले? 1955ला नेहरूंनी आणि 1971ला इंदिरा गांधींनी स्वतःला भारतरत्न दिला, पण बाबासाहेबांना भारतरत्न मिळायला 1990 उजाडावं लागलं. ते पण कधी, जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये नव्हती. आणि जर सत्तेत असती तर तुम्हीच विचार करा. याच काँग्रेसने सुरुवातीपासून बाबासाहेबांचा आणि त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजीचा तिरस्कार केलाय. मग आज यांना बाबासाहेबांचं नाव घेण्याचा तरी अधिकार आहे का? आणि हा, जाता जाता हे पण आहे का की कलम 370ला बाबासाहेबांचा विरोध होता. हो, पण नेहरूंना काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा द्यायचा होता, म्हणून 370 अस्तित्वात आले आणि आपली माती झाली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.